नमस्कार मित्रांनो, आज आपण भगर भात आणि शेंगदाण्याची तिखट आमटी करतो आहे। त्यासाठी मी भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत, मिरच्या, उकडलेले बटाटे, जिरे आणि कोथिंबीर घेऊन आपण वाटणार आहोत। अजून 2 चमचे मी दही सोडणार आहे, म्हणजे कसं कढीचा एक फ्लेवर येणार आहे आमटीला। थोडं चवीनुसार नमक टाकून मी बारीक वाटून घेतलं आहे। बारीक वाटलेलं वाटण अशा पद्धतीने थोडं कढईमध्ये तेल सोडून बारीक वाटण आपण त्यात घालणार आहोत। तेलामध्ये छानपैकी कलसून घ्यायचे वाटण आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून आपण परत मिसळून घेणार आहोत। आमटी असो कढी असो, आपण जर जितकी ढवळली, जितकं मिक्स केले आणि जितकी उकळून घेतली तितकी ती चव देते असं म्हणतात। उकळलेला बटाटा आणि मी कोथिंबीर परत घालून घेतले आहे आमटीमध्ये आणि छानपैकी मिक्स करून घेणार आहे। एका पातेलीत मी साजूक तूप घेतले थोडंफार आणि त्यात जिरे टाकून घेतले। 2 वाटी भगर आपण धुवून ठेवली होतीच, ती आता तुपात सोडले आणि छानपैकी मिक्स करून घेणार आहोत। भगर जेवढी मिक्स करून घेतली छानपैकी ती तितकी मोकळी येईल। जिरेचा एक मस्त फ्लेवर आला आहे। थोडं पाणी टाकायचं आहे, उकळून घ्यायचं आहे पाणी आणि त्यानंतर भगरमध्ये टाकायचं, चवीनुसार नमक टाकून घ्यायचं। श्रावण महिना आला तर उपवासाचा महिना म्हटला जातो आणि त्यात आपण वेगवेगळ्या रेसिपी करून जर खाल्ले तर उपवासाचा कंटाळा तर कोणालाच येणार नाही, साहजिक आहे। हे आपली आता आमटी तयार आहे। मस्तपैकी आमटीला फेस आला आहे, तुम्ही पाहू शकता। आमटी भात मस्त सर्व करून घेतलं आणि एन्जॉय करा। बाय बाय।